दोन्ही संघांना विनंती असेल त्वरित ग्राउंडशी संपर्क साधावा. पंचांना विनंती असेल मॅच त्वरित चालू करावी. वायकिंग संघांना विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पंचांना विनंती असेल सामना त्वरित चालू करावा. आपण वेळेच्या मागे धावत आहोत तर त्वरित मॅच सुरू करावी. तसं पंचांना विनंती बघा, पंच आपल्या माहितीसाठी अजून एक मॅच आपल्याला या टर्फवर खेळायची आहे. त्या टर्फचा अवधी एक मॅच इथे आपण खेळ पूल बी मधील एक सामना आणि तिथून मधला एक सामना खेळणं तेवढं महत्वाचं आहे. तिथून मात्र लीग फॉर्मॅट संपेल, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं. चला अंपायर्स, आपण तर देखील ताकद देतात आणि वायकिंग किंग चला आपल्याला मात्र विनंती. चला गोलंदाज आता मात्र फार बॉल घेतला आपण. चला वायकिंग चला त्वरित सामना त्वरित चालू करायचं. बघा फार वेळ घेतला. चला ऋतुराज गोलंदाजी मार्ग आपण गोलंदाज बघतोय. ऋतुराज पहिला चेंडू टाकण्यासाठी पहिला चेंडू कुठेतरी लाफ करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न सिंगल स्वरूपाचे एकदम धावांचा श्रीगणेश इथे झाल्या. कुठेतरी लीग फॉर्मॅटमधील शेवटचा सामना असेल. त्यानंतर उर्वरित त्या फॉर्मॅटमधील मध्ये नक्कीच आपण बघितलं तर टर्फ झोन मधील सामना इथे मात्र खेळवला जाईल. आणि पंचांकडे देखील बघितलं तर पंचांनी कुठेतरी कुठल्याही प्रकारची ताकद दिली नाही. कुठल्याही प्रकारचा पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. इथे मात्र आउटफॉल चेंडू आहे. मग आता तर कुठेतरी वारंवार अभ्यंतर धावा फेकल्या जातात. बघा पहिल्या षटक मैदानात मार्गस्थ आणि आता वरनं धावा झाल्या त्या म्हणजे एकूण 4 धावा झाल्यात. आणि चेंडूंचा जर विचार केला तर कुठेतरी एक लिगल चेंडू फेकला गेला. त्यानंतर मात्र आता दुसरा लिगल चेंडू 2 चेंडू फेकले गेलेत. 4 धावा झाल्यात. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी. आता मात्र लॉफ केल्या समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न बॅकअप आहे. आपण वैभवला बघतोय. लॉंग ऑन रिझन कुठे खेळाडू तैनात केला गेला. एक उंच शैलीचा खेळाडू आपण बघतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या क्षणी चेंडू अडवला त्या क्षणी कुठे चेंडू फेकून आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. कुठेतरी खराब चेंडू फेकले गेले होते. त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय.
बघा सिलेक्ट चेंडू आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज ऋतुराज बोरी आहे आणि षटक इथे मात्र संपले का तर षटक देखील संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलक झाली ती म्हणजेच एकूण 7 धावा झाल्यात, एक गडी आता बंद झाले आणि शशी आता मात्र स्ट्राईक खेळला. आपण बघतोय शशीला बघतोय कुठेतरी एक चांगला अष्टपैलू खेळाडू ज्या प्रकारे बॅटिंग करतो त्याच प्रकारे गोलंदाजी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सकाळपासून चांगल्या प्रकारे कामगिरी केली. म्हणून या संघाचा जर विचार केला तर कोणत्याही प्रकारचा सामना हा संघ आतापर्यंत जिंकला नाहीये. त्यामुळे आता मात्र ज्या प्रकारे कुठेतरी विजयाची एक चव नक्कीच चखण्याचा प्रयत्न असेल, त्यामुळे कुठेतरी मेहनत करावी लागेल. अजून एक सिलेक्शन फेकले आपण बघतो गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वैभव पोटेला बघतोय, स्ट्रायकरला आपण अक्षयला बघतोय, नॉन स्ट्रायकरला आपण शशी. आता मात्र पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. इथे मात्र रनआउटची संधी, इथे मात्र यष्टीरक्षकाकडनं कुठेतरी चूक झाली आहे. पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस. आणि षटक देखील संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलक झाली ती म्हणजे एकूण 12 चेंडूंचा खेळ झालाय, 11 धावा झाल्यात, एक फलंदाज बाद झालाय. वैभवने देखील सुरेख षटक फेकलंय. दुसरं षटक फेकता असताना वैभवने धावा खर्च केला, त्यापर्यंत 4 धावा. कोणत्या प्रकारचा अवंद चेंडू फेकला गेला नाही वैभवकडनं. सुरेख इकॉनॉमिक षटक फेकलं गेलं वैभवकडनं. वैभव पोटे आपण गोलंदाजी मार्कवर बघितला, स्ट्रायकिंगला आता मात्र आकाश नावरेत बघा नवीन गोलंदाज. चला वैभव थोडंसं बाजूला व्हायचं वैभव. आता मात्र शशीने कुठेतरी बॅटचा फेस ओपन केला, मोठा फटका लागण्याचा प्रयत्न आपण बघतोय. तर यानंतर होणारा सामना असेल कॅप्चर क्रू त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ तो म्हणजेच इथे माता षटकार आलाय. कशा प्रकारे षटकार सोडला गेलाय आपण ऍक्शन रिप्ले नक्कीच वारंवार बघतोय. चेंडू ब्रश होऊन हाताला ब्रश होऊन कुठेतरी सीमारेषा पार गेलाय, षटकार आलाय. इथे मात्र अजून एक बघा तिसरं षटक चालत 20 धावा झाले. तिसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. समीर साठा मारलेत गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. समीरला बघतोय, स्ट्रायकरला आकाश आघाडीचा गोलंदाज अजून देखील खेळपट्टीवर खेळतोय, पण कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. कुठल्याही प्रकारचा सामना आतापर्यंत जिंकला नाही, प्रत्येक सामना कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हरले हा संघ. पण आता चांगल्या प्रकारची कामगिरी आणि इथे मात्र रिले कॅच कुठेतरी बटरफ्लाय कॅच कम्प्लीट झालाय. तू मे करत असताना देखील कुठेतरी झालाय, कॅच कम्प्लीट झालाय, फलंदाज देखील बाद झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील कुठेतरी एंटरटेनमेंट होतंय. नवीन फलंदाज आणि षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरक झाली ते म्हणजे 21 धावा झाल्या. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे, अजून देखील एक सामना खेळायचा आहे. यानंतर आपल्याला नक्कीच टॉप इथे मात्र निर्धार नवीन फलंदाज आपण बघतो तो म्हणजेच तन्मय शिंदे आलेत. न्यू फलंदाज, न्यू बॅटर. आणि इथे मात्र लॉफ केलाय चेंडू.
6 धावसंख्येत होते वाढ कुठेतरी आपण बघितलं तर या संघाने कुठेतरी सकाळच्या सत्रातून चांगली कामगिरी केली नाही, पण आता मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी जो संघ या स्पर्धेतून बाहेर झाला आहे, पण आता मात्र त्या समोरच्या संघाला देखील कुठेतरी बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम आता मात्र नक्कीच करतात. चांगला संघ आहे, पण कुठेतरी संघर्ष करतोय आपल्या या खेळासाठी, आपल्या संघासाठी. दुसऱ्या जगण्याचा प्रयत्न शशील आपण बघितला, डायरेक्ट हिट येत लागू लागला, फलंदाज इथे मात्र बाद झालाय, कुठेतरी चुकीचा कॉल. धावसंख्या धावफलक झाली 328 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी, 2 चेंडूचा खेळ बाकी बघा, क्षमा असावी, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्कोरर थोडंसं फास्ट अपडेट करायचं आपल्याकडे देखील कुठेतरी विनंती असेल. दुसऱ्या जगण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील धावून कंप्लीट, दुसऱ्या जगण्याचा प्रयत्न इथे मात्र नाकारलाय. शेवटचा चेंडू 31 धावा झाल्यात, धावफलकावर 31 धावा झाल्यात, कुठेतरी शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो. गोलंदाजी मार्कवर आपण आशुतोषला बघतोय, स्ट्राईक एंडला तन्मय, आघाडीचा फलंदाज अजून देखील खेळपट्टीवर खेळतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटमध्ये लागायचा प्रयत्न, इथे मात्र अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न चालवला आणि शेवटच्या क्षणाला फलंदाज देखील बाद झालाय. एकूण 2 धावा मिळतात, तिसरी धाव कुठली घातक ठरली आणि फलंदाज इथे मात्र बाद झालाय. बघा धावसंख्येत फरक झाले 33 धावा, 34 धावसंख्येचा आता मात्र पाठलाग करायचंय, कामगिरी करावी लागेल. फोटोग्राम टायटन्स संघाने कुठेतरी 33 धावा झाल्यात. आता वायकिंग संघाला विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे, 24 चेंडूने 34 धावसंख्येची कुठेतरी गरज आहे. कशा प्रकारे आता मात्र गोलंदाजी करेल तो म्हणजेच फोटोग्राम संघ. चांगला संघ आहे का फोटोग्राम टायटन्स संघ, पण कुठेतरी सकाळच्या सत्रापासून एकही सामना हे संघ विजयी नाही झालेत. आता मात्र कुठेतरी विजयाचं दार उघडेल का ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रयत्न केलेत, पण प्रयत्नाला अपयश शेवटच्या क्षणापर्यंत आलेत. त्यामुळे आता मात्र कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आम्ही गेलोय, पण समोरच्या संघाला देखील घेऊन जाणार असा प्रयत्न करावे लागतील. बघा इथे मात्र चला पहिला चेंडू इथे सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू कुठेतरी ऋतुराजला निर्धाव टाकला, ग्राउंडेड शॉट कार्पेटच्या साईने खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. लॉंग ऑफ क्षेत्र घेऊन तैनात आहे. इथे मात्र सिंगल स्वरूपाची एक धाव आपण बघतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ऋतुराज मोरिया स्ट्रायकिंगला आपण बघितलं. आता मात्र वैभव पोटे स्ट्राईकला आता वैभव पोटे गोलंदाजी मार्कवर पण गोलंदाज आकाश नावरे. पंचाने 9 चेंडू घोषित केला. कुठेतरी बघितलं तर एक स्विंग आपण नक्कीच बघितला, एक नटराज मूर्तीमध्ये खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे भिरकी घेतली होती. कुठेतरी त्या चेंडूने बॅटचा संपर्क झाला तर थेट सीमारेषा पार पाठवला असता, पण इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, पण निर्धाव चेंडू आलाय. त्यामुळे आता मात्र कुठेतरी आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. उर्वरित बघ लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, त्यामुळे वारंवार कुठेतरी फिल्डिंग चेंज, कुठेतरी क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. म्हणजे कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजावर, पण गोलंदाजाने चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. पुन्हा इथं पायाने अडवण्याचा प्रयत्न आपण ओंकार बॅकअप आलाय. इथे मात्र षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत फरक झाली ती फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 6 धावा. कोणत्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. आणि गोलंदाजी मार्कवर चला गोलंदाज ओंकार थोडंसं फास्ट खेळायचं, बघा थोडंसं फास्ट खेळायचं आहे.
इथे मात्र काय घडलं आता मात्र गोलंदाजी चेंज केली गेली आहे बघा कुठेतरी दबाव बघा दबाव आहे आता मात्र संघाचा स्ट्रायकर बॉल सँडी आलाय पण सँडीला मात्र पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला नाहीये तर पहिला चेंडू एक्स्ट्राचे धाव दिले No+1 बघा एकावर एक फ्री बाय वन गेट वन फ्री म्हणजे तुम्ही एक शॉट खेळा त्याच्यावर एक धाव फ्री आहे तशाच प्रकारची कामगिरी आता मात्र लोटाफटका मारण्याचे प्रयत्न इथे मात्र अजून एक चौकार म्हणजे निर्णय असा वेगळा घेतलाय का काही की आम्हाला लवकर सामना जिंकायचा आहे की लवकर सामना समोरच्या संघाला द्यायचा आहे प्रयत्न चालू आहेत पण इथे मात्र प्रयत्न पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 6 आल्या पण इथे मात्र लवकर संपवण्याचा प्रयत्न रिले कॅच इथे मात्र 3 कॅड त्यांच्या मधून बघा प्रयत्न करावे लागतील संदीपला प्रयत्न करावे लागतील सँडीला प्रयत्न करावे लागतील नंतर लॉफ केलाय चेंडू लॉंग ऑफ शॉट डोक्यावर इथे मात्र आलाय षटकार मग सँडी सांगतो चला लवकर लवकर बॅग पॅक करा आपल्याला घरी जायचंय आता मात्र फार 3 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आणि त्वरित घरी जायचं बोलतो बघा 9 धावांची गरज आहे या 2 चेंडूमध्ये धावा आल्या तर मात्र सामना संपला असं आम्ही देखील ग्रुप आणि इथे एक विनंती आहे या 3 धावा देखील आपण उर्वरित लवकर आणि चला दोन्ही टीम सज्ज राहा. पहिलाच सीझन कसं गेलंय तर पहिल्याच सामन्यामध्ये कोणत्या प्रकारचा सामना न जिंकता या स्पर्धेमध्ये थेट बाय ठरली तीच म्हणजेच फोटोग्राम्स टायटन्स संघ चांगला संघ होता